एका सावकारानं महिलेला विष पाजल्याचा आरोप होतो आहे। पुष्पा शिंदे असं या पीडित महिलेचं नाव आहे आणि विशेष म्हणजे अप्पासाहेब हिवाळे हा जो सावकार आहे तो भाजपचे नगरसेवक आहेत। पुष्पा शिंदेंचे पती प्रकाश शिंदेंनी अप्पासाहेब हिवाळेंकडून 2005 साली 7 लाख रुपये व्याजाने घेतले होते, पण पूर्ण पैसे न दिल्यामुळे सावकार हिवाळेंनी जमीन आपल्या नावे करून घेतली। शिवाय पैसे वसुलीच्या नावाखाली हिवाळेनं जबरदस्ती केल्याचा आरोप देखील पुष्पा शिंदेंनी केलाय। वैजापूर तालुक्यातल्या धोंदल गावातली ही घटना आहे आणि या घटनेमुळे पुन्हा एकदा सावकारांची मुजोरी समोर आली आहे। तुम्ही जर आमचं ऐकलं आम्ही दिवाळीपर्यंत कायम स्वरूपी तुम्हाला टाइम देऊ। त्याला मी म्हणलं तुम्ही काय मला दम द्याता का म्हटलं, मला धमकी देऊन राहिली का म्हटलं, ब्लॅकमेल करून राहिले का मला? ब्लॅकमेल नाही म्हणे, तुम्ही फक्त आमचं ऐका, आमचं ऐका म्हणे, बाकीचं काही नाही, आम्ही सगळं करून घेऊ। वडिलाला सांगू म्हणे विनायक हिवाळेला, म्हणलं तुम्ही भाजपचे नगरसेवक बाहेर जाऊन सांगू का लोकांना हे मला काय छेडछाड करून राहिली घरात म्हणून? तर त्यांनी लगेच मी मग पळायला लागले, माझा हात धरला आणि ते अप्पासाहेब हिवाळेनं बाटली काढली खिशातून, पांढऱ्या कलरची बाटली होती औषधाची, राजू कानाड्यानं हात धरला, तोंडात वतलं, माझ्या वतलं। 7 लाख रुपये घेतले तुम्ही आणि 7 लाख रुपयाचे बरेच दिलेले, माझ्याकडे 2-3 लाख रुपये बाकी आहे आणि त्यांनी आता 10-12 लाख रुपये मागतात। त्यांना सध्या ती माझी जमीन बळकायची, कारण 2009ला मी खरेदी करून दिली, 2009 पासून तर 2016 माझा ताबा जबरदस्तीनं गुंडगिरी करून ताबा घ्यायचा प्रयत्न करत्या। त्या दिवशी माझ्या बायकोला वडा करून दादागिरी करून घरामध्ये कोंडून माझ्या माणसाला काठ्यालाटे घेऊन मागं लागून त्यांनी हा जो प्रकार केला, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या बायकोला स्वतःहून त्यांनी जबरदस्तीनं औषध पाजलं। 7.5 लाखांपैकी 2-2.5 लाख शिल्लक होते आणि त्यासाठी जमीन बळकावण्याचा प्रयत्न या सावकारानं केला आहे। दरम्यान सावकार अप्पासाहेब हिवळे यांनी आपल्यावर झालेले सगळे आरोप फेटाळून लावलेत। सर्व आरोप हे चुकीचे आहेत। मी ही जमीन 7 वर्षापूर्वी 2009ला विकत घेतलेली होती, त्याच्यामुळं मी माझ्या जमिनीवर 5 वर्षापासून माझाच ताबा आहे। त्याच्या गॅरंटी मी घेतलेली 2 वर्ष मी काही तिथं जाणं झालं नाही दूर असल्यामुळं, त्याच्यानंतर 5 वर्षापासून मी तिथं माझं पेरतो, माझं पूर्ण माझ्याच ताब्यात आहे ती जमीन, तिचा मालकी हक्क सुद्धा माझाच आहे। आणि औरंगाबादमधल्या या धक्कादायक प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। पाहुयात पोलिसांनी या प्रकरणात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। देवळाई येथील अप्पासाहेब विनायक हिवाळे व राजेंद्र कानडे व त्यांचे इतर 10-12 साथीदार असे ते शेतात गेले व पुष्पा शिंदे यांना त्यांनी त्या शेतातल्या रूममध्ये कोंडून टाकलं आणि बळजबरीने शेताचा ताबा घेतला। मग ती आतून बोलत होती, मी वीज घेईन असं म्हणत असताना त्यांनी तिला कोंडून टाकलं। त्यामुळे तिनं मग मध्ये विष घेतलं आणि मग ह्या गड्यानं, तिचा जो गडी होता, त्यांनी गावातल्या लोकांना आवाज देऊन बोलवलं। मग लोक आल्याचं पाहून हे लोक पळून आले। त्यानंतर तिचा जो नवरा आहे प्रकाश शिंदे हा आला, तो त्यावेळेस हजर नव्हता। मग त्यांनी वैजापूर पोलीस स्टेशनला जाऊन माझ्या शेताचा बळजबरीने ताबा घेतला व माझ्या बायकोला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं अशा प्रकारची फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन वैजापूर येथे अप्पासाहेब विनायक हिवाळे व राजेंद्र कानडे राहणार देवळाई तालुका जिल्हा औरंगाबाद व इतर 10 ते 12 अज्ञात लोकांविरोध रायट आणि आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। म्हणजे इथे पोलीस काय म्हणतात ते बघा। एकीकडे त्या पीडित महिलेनं आपल्याला सांगितलं आहे की सावकारानं बळजबरी केली, तिच्या नवऱ्याचं सुद्धा असंच म्हणणं पडलं की हत्यारं घेऊन त्याच्या मागे काही दिवसांपूर्वी लोक लागले होते, सावकाराचे लोक अर्थात, आणि यानंतर एका कागदावर सही करा, जो जमिनीचा कागद होता त्याच्यावर सही करा, यासाठी धाकदपटशा दाखवण्यात आला आणि नंतर विष बळजबरीनं पाजण्यात आलं। दुसरीकडे हे पोलीस आत्ता आपल्याशी बोलताना सांगत होते की असं काही घडलेलंच नाहीये, महिलेने आत्महत्या केल्यासाठी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तिने धमकी दिली सावकाराला की विष घेईन जर माझी जमीन मला परत केली नाही तर, आणि तिने बरोबर बाटली आणली होती असं पोलीस आत्ता आपल्याला सांगतायत। आता हे भाजपचे नगरसेवक आहेत जे सावकार आहेत आणि म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का, हा एक मुद्दा। दुसरे सावकार तिची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत होता का, हा दुसरा मुद्दा। आणि महिलेने आत्महत्या केली की तिला जबरदस्तीने विष पाजलं,
हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे समोर येतो आहे.